घर, संसार, मुलं बाळं यात अडकलेले आपण स्वतःला विसरूनच जातो की आपण पण थकतोय, दमतोय, आपल्याला काही त्रास होतोय, आपल्याला आरामाची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून आपण एक आयुष्य जगत असतो आणि मग वयाच्या एखाद्या स्टेजवर जाऊन आपल्याला असं कळतं की आपण ज्या काही दुर्लक्षित केल्यात गोष्टी छोट्या छोट्या, त्याचा आता आपल्याला त्रास व्हायला लागला आहे आणि आपण स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं होतं, पण तेव्हा तो त्रास वाढलेला असतो. तर झालं आहे असं की अचानक आम्हाला पुण्याला जावं लागतं आहे. तर आता जे काही सांगितलं मी त्यात तशाच आपल्यापैकी एक माझी मावशी आहे, तिनं पण आयुष्यभर असंच, म्हणजे प्रत्येकच बाईच्या कहाणी आहे ही. आपण स्वतःकडे लक्ष न देता सगळ्या गोष्टी करत असतो. तर तिचं एक छोटंसं ऑपरेट झालं आहे आणि तिला बघण्यासाठी म्हणून आम्ही आता पुण्याला निघालो आहे. कारण तसं खूप छान नाही आहे, नाहीतर मी छान पुणे तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवलं असतं. पण इट्स ओके. आता मी निघाले माझ्या बहिणीच्या घरी, तिथून मी तिला बघायला जाणार आहे. आम्ही सकाळी गाडीत बसलो होतो साधारण 5:30 वाजता वगैरे, आणि 10:30 पावणे 11ला वगैरे आम्ही 12-12:30च्या दरम्यान आम्ही तिच्या घरी पोहोचलो आहे, बहिणीच्या घरी. आता इकडे रेस्ट वगैरे करणार आम्ही आणि उद्या मावशीला जाऊन भेटणार. मामा पण इथंच आहे, म्हणजे माझं आजोळच इकडे आहे पुण्यात. मामा मावशा वगैरे सगळे इकडेच आहेत. तर आता मी बहिणीकडे थांबलो आहोत. आता पुण्यात मला एक गोष्ट छान वाटते की 10-10:30 नंतर अगदी शांतता असते. म्हणजे तुम्ही मनशांती जर हवी असेल काही दिवसापुरती तर तुम्ही पुण्याला वगैरे जाऊ शकता. खूप चांगलं वाटतं. आणि आता मी घरी आलो.